नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे अर्णव हा छान प्रकारे तयार होऊन आलेला असतो आणि त्याची ट्रॉली त्याला मेन म्हणजे न्यायची असते आतमध्ये पदार्थ ठेवण्यासाठी. तर तो त्याचं कामामध्ये व्यस्त असतानाच राकेश मात्र ट्रॉलीजवळ काहीतरी करतोय हे आता लक्षात येतं अर्णवच्या. अर्णव त्याच्या पदार्थांकडे पाहायला आलेला असताना आपल्या ट्रॉलीजवळ कोण आहे हे पाहण्यासाठी तो पुढे सरसावतो आणि तो हाक मारतो त्या बॉयला जो त्या ट्रॉलीजवळ बसलेला असतो. तर तो मुलगा काय करतो, अर्णवला पाहिल्यानंतर पळ काढतो. तर आता तो पळून गेला आहे म्हटल्यानंतर त्या अर्णवला आणखी जास्त डाऊट आला की हा ट्रॉलीजवळ बसला, हाक मारल्यानंतर तो पळून गेला. तिथल्या त्या मॅनेजमेंटला विचारतो हा मुलगा कोण होता, ते म्हणतात माहीत नाही. आता इथे संशय आला आहे अर्णवला, नक्कीच काहीतरी घोळ आहे. तर आपल्याला पुढे पाहायला मिळते की ईश्वरी छान प्रकारे आपली तयार झालेली असते कॉम्पिटिशनसाठी. दुसरीकडे हा जो नकाबपोश असलेला व्यक्ती कोण होता, तो पळाला का, इतके सगळे प्रश्न इथे अर्णवला पडलेले असतात. ते शोधण्यासाठी त्या व्यक्तीच्या मागोमाग अर्णव निघालेला असतो. तर इकडे आपण पाहू शकतो की दुसरीकडे नम्रता आणि आकाश दोघंजणं छान प्रकारे साऊथ इंडियन लुक धारण करून मस्त तयार झालेले असतात. एकमेकांना कॉम्प्लिमेंटही देतात की तू खरंच खूप छान दिसत आहे. आणि ते दोघंजण एकमेकांशी बोलत असताना मग ते म्हणू लागतात की आपल्याला बाहेर जायला हवं. तर ते दोघंही मस्त बाहेर तयार होऊन गेलेले असतात. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे आपला जो अर्णव आहे तो आता ट्रॉलीजवळ जातो आणि ट्रॉलीजवळ जाऊन तो पाहतो तर काय की नक्कीच काहीतरी इथे कोणीतरी लपवलेलं असेल. तर काय असेल हे पाहण्यासाठी आता तो जातो तर त्याला तिथे बॉम्ब दिसतो. पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णवला बॉम्ब दिसल्यानंतर त्या बॉम्बचं काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर. कारण इथे असंख्य लोक आहेत, ह्या ट्रॉलीतला बॉम्ब जरी इथे फुटला तर किती जणांचा जीव घेऊ शकतो ह्या गोष्टीची त्याला जाणीव आहे. आता ती ट्रॉली तो कोणाच्याही नकळतपणे बाहेर घेऊन गेलेला असतो, कोणालाही ठाऊक नसतं की आता अर्णव गेले कुठे. तर आता इथे थोड्याच वेळेस अनाऊन्समेंट होत आहे की सगळे कंटेस्टंट इथे स्टेजजवळ येतात. आता प्रत्येकाला आपापली कला सादर करण्यासाठी जो वेळ मिळाला तेवढ्या वेळात कला सादर करायची. तर आता अर्णव आलेला नाही, त्याच्यामुळे ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. तर अर्णव इथे त्या बॉम्बची विल्हेवाट लावण्यासाठी ती ट्रॉली घेऊन निघालेला असतो आणि त्याला लपून छपून पाहत असतो हा भामटा राकेश. इथे ईश्वरी आता थोडा वेळ शिल्लक आहे तर तोपर्यंत नवीन लुकला साजेशी नवीन डिशेस तयार करत असते. छान ठेचा बनवायचा, भाकरी बनवायची, काही वेगवेगळे पदार्थही तिने तेवढ्या वेळात बनवलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अर्णव हा ट्रॉलीला घेऊन त्याच्या गाडीजवळ जातो. तिथल्या लोकांना सांगतो माझ्या गाडीची चावी द्या. ती चावी घेतो आणि त्या ट्रॉलीला असलेला तो बॉम्ब काढतो आणि तो काढून गाडीच्या सीटवरती ठेवतो. आता त्याच्या डोक्यात एक विचार आला आहे, हा जो बॉम्ब आहे हा लांब कुठेतरी नेऊन फेकून द्यावा. दुसरीकडे आपण पाहत आहेत आपली ईश्वरी पदार्थ बनवण्यामध्ये व्यस्त असते. मध्ये मध्ये वाटही पाहत आहे ती अर्णवची. अर्णव एवढा वेळ झाला तरीही आलेला सुद्धा नाही आहे. पण आता आपले पदार्थ तयार आहे, आपली डिश तयार आहे म्हटल्यावर तिच्या जीवात जीव आला आहे. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अर्णव तो बॉम्ब कुठेतरी लांब जंगलात फेकण्याच्या दृष्टीने निघालेला असतो. मात्र राकेश त्याला पाहतो, त्याच्या मागे पाठलाग करू लागतो. तर इथे आता कंटेस्टंट सगळे आले आहेत. आता सगळ्यांची इथे चौकशी केली जाते. तर सगळ्यांना आता सुरुवात करायची म्हटल्यावर इथे तयार राहायला लागेलच. त्यातच ना ईश्वरी आणि अर्णव राजशिर्के दिसत नाही असा प्रश्न विचारल्यावर तिथे ईश्वरी येते आणि सांगू लागते की आमचे हे अजून आले नाही पण येतीलच थोड्या वेळात. तर आता इथे स्पर्धा सुरू करण्याची वेळ झाली, तुमचे हे आले नाही, मग आता काय करायचं. ईश्वरी म्हणते की तुम्ही सुरू करा, येतीलच थोड्या वेळात. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे ईश्वरी काय बनवायचं ठरली होती आणि इथे ऐन टायमाला काय बनली हे पाहिल्यानंतर नम्रता तिला म्हणते की तू अजिबात चांगली दिसत नाही, एकदम भंगार दिसत आहे, किती मोठी स्पर्धा आहे, त्यात हा काय लूक करून आलीस. तर आकाश म्हणतो काय बोलतेस तू, वहिनी खरंच सुंदर दिसत आहे या लूकमध्ये. त्यांनी काहीतरी विचार करूनच हा लूक क्रिएट केला असेल ना, त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असेल, त्यांचं त्यांना ठरवू दे काय करायचं आणि काय नाही. नम्रता तू कुणावरती जबरदस्ती करू नको कपडे वगैरे बदलायचे. तर ईश्वरीला आकाश सपोर्ट करतो आणि म्हणतो की तू खरंच चांगली दिसते,
तर दादा कुठे आहे? तर ती सांगते की अजून आलेली नाही, माहीत नाही कुठे, फोन लावला तर उचलतही नाही आहे. ह्या गोष्टीचं टेन्शन आता दोघांनाही आलेलं पाहायला मिळणार, आकाश आणि आपल्या ईश्वरीला. इकडे मात्र स्टेज सजला आहे, सगळे स्पर्धक आले, सगळ्यांना ते आपापले पदार्थ आणि कॉस्ट्युम सादर करण्याची वेळ पण आली आहे. आणि सगळेजण आता इथे हे सगळी तयारी पाहिल्यानंतर एकदम आश्चर्यचकित होतात की आता एवढी सुंदर सुंदर कंटेस्टंट, त्यांच्या एवढ्या भन्नाट आयडिया, आणि यातनं कोणती निवडावी आणि कोणती आयडिया नाही म्हणावी, हा इतका मोठा प्रसंग आता आपल्या जजेससमोर आहे की त्यांना आता एका जज करून योग्य तो न्याय द्यायचा आहे, योग्य ते मार्क द्यायचे. तर आता इथे आपला अर्णव निघालेला असतो बॉम्ब फेकण्यासाठी, त्याच्या मागे पाठी हा राकेश आलेला असतो. तो पाठलाग करून आता शोध लावण्याचा प्रयत्न करतोय की हा अर्णव कुठे जातोय. खरं तर अर्णवचा जीव त्याला घ्यायचा आहे, त्याच्यासाठी तो त्याच्या मागेही आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आता अर्णवचा जीव धोक्यात आहे राकेशमुळे, हे आपल्याला आता समजलं आहे. पण आता पुढे इतका वेळ झाला तरी अर्णव आला नाही म्हणून फोन लावून सारखं विचारायला सांगत असते ईश्वरी. तितक्यात नम्रता मात्र अधीर होते की आपला नंबर आला आहे, चला आपल्याला जायचं आहे, तर नंतर आपण फोन करूया. आकाश थांब म्हणत असतो, नम्रता त्याच्यावर रागवते. दुसरीकडे आपण पाहू शकतो, हा जो राकेश आहे ना, हा अर्णवच्या गाडीच्या मागे आलेला असतो आणि तो आता स्वतःचा फेस रिव्हील करतो आहे अर्णवसमोर. तर अर्णव त्याला पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होतो की हा तर जेलमध्ये होता, हा बाहेर कसा आला. तर राकेश म्हणू लागलेला आहे की मला आजपर्यंत कुठलीच जेल बनली नाही जी मला कैद करून ठेवू शकेल. दुसरीकडे एक कंटेस्टंट त्यांचे पदार्थ जजला खायला देत असतात. आता सौदामिनी क्रिएशनची जे कंटेस्टंट असतात ते खूपच सुंदर आणि छान दिसत असतात, त्यांचे पदार्थ पण खूप छान आहे. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की नम्रता मात्र तो त्यावेळी झालेली असते, ती आकाशला म्हणत असते की फोन वगैरे लावणं बंद कर, आता आपला नंबर आहे, आपल्याला स्टेजवर जायचे. तर ती त्याला ओढू लागते. तर ईश्वरी त्याला म्हणते की जा तुम्ही, मी नंतर बघते काय करायचं. तर आता इथे आकाश काही गडबडीत नम्रताच्या दबावाखाली निघालेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार की राकेशला अर्णव फार मारतो आणि संतापलेल्या परिस्थितीतच म्हणू लागतो की तू कसा काय बाहेर आला आहेस. तर आता तो म्हणू लागला आहे की माझ्याकडनं आजपर्यंत कुठलीही व्यक्ती जिवंत सुटलेली नाही, ज्या व्यक्तीने मला अडकवण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तींना मी जीवे मारलेला आहे. तर आता तुझी बारी आहे. आता त्याच वेळेला अर्णव बॉम्ब फेकण्यासाठी गाडीत जातो. तर आता त्याच वेळेला राकेश त्याच्या गळ्याला रुमाल बांधतो आणि कचकटून दाबू लागतो, जीव घेण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णव मात्र गाडीतनं बॉम्ब बाहेर काढून फेकण्याचा विचारत असतो. तो त्या बॉम्बला पकडू लागतो, पण हा जो राकेश आहे तो फारच बदमाश आहे. त्याने इतकं कचकटून बांधलं आहे त्याच्या गळ्याला, त्याच्या गळ्यात श्वास घ्यायला त्याला त्रास होतो आहे, जीव गुदमरतो जातो आहे की काय असं होऊ लागलेलं असतानाच आता थोड्याच वेळात बॉम्ब फुटणार म्हटलं, राकेशने काय केले, अर्णवला सोडून दिलं आणि म्हणतो की आता तूच मर, मी नाही मरणार. पण अर्णवने त्याचा हात घट्ट पकडला आणि काच वरती केली आहे आणि म्हणतो की जिजू जायचं तर आपण दोघांनी जायचं, नाही तर कोणीच नाही. तर इथे तो म्हणतो की तू गेल्यानंतर तुझी इंदोरी जिलेबी माझी होणार. तर अर्णव म्हणतो की तसं मी काही होऊच देणार नाही, मी मरल आणि तुलाही घेऊन मरल. आणि बूम, बॉम्ब फुटला. आता सगळीकडे सुमसाम शांतता. दुसरीकडे आपण पाहतोय ह्या स्पर्धेमध्ये आपली नम्रता आणि आकाश आलेले असतात, त्यांचे छानसं लूक घेऊन आलेले असतात, साऊथ इंडियन लूक वडक्कम करत सगळ्यांचं मन जिंकतात. आणि जजेसलाही त्यांची वेलकम आणि त्यांचं कॉस्ट्यूम फार इम्प्रेस करून गेलं. त्यातच ते थोडे थोडे शब्दही साऊथ इंडियाचे मारतायत, पदार्थ पण तसेच बनवलेले आहे. तरी ती मॉगरेन इडली जी बनवलेली आहे ती इडली वेगळीच, जगा वेगळीच आहे. आणि तो साऊथ इंडियन लूक त्यांनी छान क्रिएट केलेला पाहिल्यानंतर जजेस इम्प्रेस होतात, अगदी उठूनच उभे असतात आणि ते पदार्थ चाखून पाहतात. पदार्थ देखील इतके सुंदर बनले, तर जजेसला ते सगळं खूप आवडलेलं आहे असं लक्षात येतं. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो जजेसना काही प्रश्न विचारतात, त्या प्रश्नांची उत्तरं आकाश नम्रता देतात आणि इथे चर्चा सुरू झालेली असते की यांचा पदार्थ आवडला आहे, यांचं कॉस्ट्यूम पण आवडले, हे जिंकू शकतील का. तर दुसरीकडे आपण पाहू शकतो की
अर्णव हा गाडीच्या दुसऱ्या दिशेला फेकला गेलेला असतो आणि तो स्वतःला सावरत उठू लागतो. उठून तो आजूबाजूला पाहू लागतो, तर धूर इतकं धूर असतो. तर आता तो स्वतःला तिथनं बाहेर सोडवत पळत सुटलेला असतो. वाटेत त्याला एका व्यक्तीने देवासारखं येऊन लिफ्ट दिलेली. कोणीच लिफ्ट देत नव्हतं, पण त्या व्यक्तीने दिले. त्या व्यक्तीचं नाव होतं विठ्ठल. आता तो विठ्ठल आपल्या अर्णवला मदत करणार, त्याच्या मदतीसाठीच तो आला आहे. तर आपण पाहू शकतो की अर्णवला तो म्हणू लागतो की तुम्हाला कुठे जायचं आहे, तर तो म्हणतो मला सिटी सेंटरला जायचं आहे, आमची स्पर्धा चालू आहे, माझ्यासोबत एक दुर्घटना घडली म्हणून मी इथे अडकलो, पण मला लवकर तिथे पोचायचं आहे. तर तो व्यक्ती आता त्यांना घेऊन निघालेला आहे त्या स्पर्धेच्या ठिकाणी. आता इथे वारंवार 2 ते 3 वेळा ईश्वरी आणि आपल्या अर्णवचं नाव घेण्यात आलेलं आहे. तर अर्णव अजूनही आलेलं नाही म्हणून ईश्वरी स्टेजवर जात नसते. तर आकाश म्हणू लागतो की आता काय करायचं, आणि तो लगेच म्हणतो थांब मी दादा आलाय की नाही चेक करतो आणि वहिनीसोबत बोलून येतो. तर नम्रता म्हणू लागते की नाही नाही तू नको जाऊ, मी स्वतः जाऊन बघून येते की एवढा वेळ त्यांना का लागतोय. तर नम्रता आता ईश्वरीशी बोलण्यासाठी चाललेली असते आणि वारंवार स्टेजवरती त्या दोघांचं नाव पुकारलं जातं आहे. त्याच्यामुळे आता ईश्वरीला टेन्शन आले, अगदी डोळे भरून येतात. तर ही जी नम्रता आहे ती तिच्याकडे जाते आणि तिला म्हणू लागते की तुमचं इतक्या वेळा नाव अनाऊन्स होते तर तुम्ही जात का नाही. तर ती म्हणते अगं एकटीच कशी जाऊ मी, अजून अर्णव सर आलेले नाही. पण ईश्वरीला जबरदस्ती ही जी नम्रता आहे ती स्टेजवर काढून देते आणि आता भाग पडले ईश्वरीला स्टेजवर एकटीला जायचं. आता एकटीने तिथे गेल्यानंतर आता सगळ्यांसमोर तोंडावर आपटेल असं नम्रतेला वाटते आणि ती आपटली तोंडावर की मग आपलाच विजय निश्चित आहे हेही तिला वाटते, म्हणून ती भारी खुश आहे बरं का. इतकी लबाड झाली नाही ही नम्रता वल्लवीसोबत राहून राहून, 4 लाख लोंबडी. दुसरीकडे आपला हा जो विठ्ठल आहे तो आपल्या अर्णवला योग्य वेळेत योग्य ठिकाणी आणून पोचवतो. वेळेत पोचवून त्याने त्याचं काम केलेलं आहे. आता अर्णव पुढे काय करतोय तर आपण पाहू शकतो. ईश्वरी ज्या वेळेला स्टेजवर एकट्याने जाते त्यावेळेला तिला घाबरायला होत असतं, भीती वाटत असते. सगळेजणांना आता प्रश्न पडला आहे की ईश्वरी एकटीच का आली आणि घरी तर वेगळा लूक होता, इथे येऊन वेगळंच कपडे परिधान केले, असं का 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 का. तर त्या काची प्रश्नाची उत्तरं उद्यास्त मिळणार. दुसरीकडे आपण पाहू शकतो की रमाकांत हा त्या ठिकाणी पोचलेला असतो, त्याच्या पाठी उमाकांत पण आलेला असतो. रमाकांत पुढे उमाकांत मागे आणि ऐन वेळेत रमाकांत जवळ उमाकांत आला आणि त्याला पुन्हा एकदा किडनॅप करून वापस हा उदयकांत घेऊन गेलेला असतो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी. वल्लवीचे मात्र आता जीवात जीव येणार. तिच्या डोक्यावरती जी टांगती तलवार होती ती निसटली. दुसरीकडे आपण पाहू शकतो ईश्वरी फार आश्चर्यचकित होते की अर्णव कसं काय आलाय. एकतर आलाय तर आला, इतकं भारी डान्स केलाय त्यांनी, मस्त नाचत गात एंट्री मारली आहे, भन्नाट भन्नाट अशी एंट्री मारत अर्णवने सगळ्यांचं मन जिंकलं. मन तर जिंकलं, आता स्पर्धाही जिंकावी त्याने म्हणजे कमवलंच. चला तर मग पुढील भागामध्ये जे काही होईल ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती, पण चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की सिरियल कशी वाटली आहे. आता आपण घेऊ छोटीशी विश्रांती आणि पुन्हा भेटूया. धन्यवाद.